नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। कर्जमाफीची तारीख आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं पाऊल देखील शेतकऱ्यासाठी उचललेलं आहे। कारण अनेक दिवस झाले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आता शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला असून कोर्टाकडून जो कर्जमाफीचा निकाल आहे तो आता पूर्णपणे प्रकाशित करण्यात आलेला आहे। आता या लावलेल्या निकालामध्ये शेतकऱ्याचं किती कर्ज माफ होईल, कोणते शेतकरी यासाठी पात्र करण्यात येतील आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याचे किती लाख रुपयेपर्यंतचे कर्जमाफी केली जाईल, थकीत शेतकऱ्यांना कितीपर्यंत लाभ मिळणार, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी किती प्रमाणामध्ये लाभ मिळेल, याबद्दल संपूर्ण अशी माहिती, महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो बघा, जे थकीत असलेल्या शेतकऱ्यासाठी जो जाहीरनामा राज्य सरकारने निवडणुकीच्या पुढे प्रकाशित केला होता, तो जाहीरनामा शेतकऱ्यांनी कोर्टाच्या समोर ठेवण्यात आलेला होता। सरकारकडून वेळोवेळी मिळालेली आश्वासने, कर्जमाफीची वचने, वारंवार केलेली फसवणूक यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याने आपला जाहीरनामा थेट कोर्टाच्या समोर ठेवला आणि शेतकऱ्यांनी कोर्टाला सांगितले की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नाही, पण आमच्यासाठी हक्कासाठी दिशाभूल करणाऱ्या आश्वासनाच्या विरोधामध्ये आम्ही न्यायव्यवस्थेचा आधार घेतात, असं कोर्टाला देखील त्यांनी सांगितलेलं आहे। हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून तर हा भविष्यामध्ये कोणताही पक्ष खोटी आश्वासन देण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल। जसे की 2025च्या मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले होते की राज्याची आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी करणे शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्याने आपापले घेतलेले पीक कर्ज आहे ते 31 मार्चच्या अगोदर कर्ज परतफेड करा, असं आव्हानही त्यांनी केलं होतं। या मुख्य कारणामुळे शेतकऱ्याच्या भरपूर अशी नाराजी पसरली होती। गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यामध्ये भरपूर अशी सरकारबद्दल त्रासदायक भावना देखील वाढत आहे। कर्जमाफी, वीज दर, नंतर हमीभाव, पीक विमा यासारख्या प्रमुख मुद्द्यावर सरकारने दिलेली आश्वासने फसवी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून वारंवार केला जात आहे। त्यामुळे शेतकरी सर्वोच्च न्यायालयाकडे जाणं भाग पडलं। त्यामुळे नियमाप्रमाणे जो कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो आता कोर्टाला सोडवणं आता भाग पडलेला आहे। कर्जमाफीबद्दल कोर्टाकडून काय सांगण्यात आलेलं आहे, कर्जमाफीसाठी कोणती तारीख देण्यात आलेली आहे बघा। तर 2017मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं, बरोबर। जवळपास 51.68 शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं, म्हणजेच 79 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती आणि प्रत्यक्षात केवळ 43 लाख शेतकऱ्यांनाच या ठिकाणी लाभ देण्यात आला होता। या 43 लाख शेतकऱ्यावर खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होते। या योजनेतून सुमारे 46 लाख शेतकरी हे वंचित राहिले होते। हे अपात्र असल्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने लावण्यात आलेल्या 16 अटी, ज्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। याचबरोबर भाजपचे जे जवळपास 53 नेत्यांनी अगोदर झालेल्या कर्जमाफी योजनेतील निधीचा गैरवापर केल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती लावण्यात आलेला आहे। आता शेतकऱ्यासाठी अगोदर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये जो प्रामाणिकपणा हवा होता, पण आता तो उघड झालेला आहे। शेतकऱ्याच्या हक्काच्या पैशाचा गैरवापर झालेला दिसून आलेला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये भाजपचे जवळपास 53 नेत्यावरती फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत। कर्जमाफीचे जे शेतकरी पात्र नव्हते त्यांचं बनावट कागदपत्रावर कर्ज माफ करण्यात येत आहे, ही उघडकीस ठिकाणी आलेलं आहे। काही प्रकरणांमध्ये जे मृत शेतकरी आहेत त्यांच्या नावावर सुद्धा कर्जमाफी मिळण्याचं आढळून आले आहे। त्यामुळं सरकारने दिलेली आश्वासने आणि झालेली 2017ची जी कर्जमाफी आहे, अशा काही गोष्टीचा कोर्टाने विचार करून कर्जमाफीसाठी खूप कमी प्रमाणामध्ये नियम आणि या ठिकाणी लावण्यात आले आहेत, ज्यामुळे या होणाऱ्या 2025च्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आता पात्र करण्यात येतील, अशी माहिती देखील महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आली आहे। अशा प्रकारचा पॉझिटिव्ह निर्णय शेतकऱ्यांना कोर्टाकडून देण्यात आला आहे आणि शेतकऱ्याच्या न्यायासाठी लढा देणाऱ्या लाखो कुटुंबांना अखेर एक दिलासादायक बातमी देखील मिळालेली आहे। न्यायालयाने 2017च्या कर्जमाफी योजनेतील ज्या त्रुटी होत्या त्याच्यावर विचार करत 2025साठी
शेतकऱ्यांना पात्र ठरवण्याचे निर्देश देखील या ठिकाणी दिलेले आहेत. शेतकऱ्याने केलेल्या प्रयत्नामुळे हे सर्व काही घडत आहे आणि शेतकरी कोर्टात गेल्यामुळे सरकारने कर्जमाफीबद्दल काय उत्तर दिले बघा. शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा. गेल्या सरकारमध्ये कर्जमाफीबद्दल काय उत्तर दिलं बघा. राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं की मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे, परंतु आता कर्जमाफी होणार असून शेतकऱ्याकडे काही महत्त्वाची कागदपत्र देखील आवश्यक असणार आहेत. त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती सांगणार आहेत. सरकारने शेतकऱ्याची जी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल देखील उचलले आहेत. शेतकऱ्यावर असलेला कर्जाचा बोजा जो आता कमी करण्यासाठी आता राज्यामध्ये कर्जमाफी नक्कीच होणार आहे. राज्यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असतो. अशा प्रकारचा विचार करत राज्य सरकार कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, ते लहान आहेत की ते श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करणार आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे कोणतंच उत्पन्नाचं साधन नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा शेतकऱ्याचीच कर्जमाफी करणार आहे. कारण असे शेतकरी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतील. परंतु या 2025च्या कर्जमाफीच्या अटी व शर्तीमध्ये जर बसायचं असेल तर तुम्हाला या 5 ते 6 गोष्टी तुम्हाला जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. जेणेकरून हे काम तुम्ही पूर्णतः केलं तरच तुम्हाला कर्जमाफीचा डायरेक्ट फायदा तुम्हाला घेता येणार आहे. शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. लक्षपूर्वक पहा. ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेकडून तुम्ही किसान कार्ड अंतर्गत शेतीसाठी कर्ज घेतलेलं असेल आणि तुम्ही कर्जाची परतफेड वेळेत पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्याचे जे कर्ज आहे ते आता थकीत पडलेलं आहे. बरोबर. हे कर्ज आता थकीत पडल्यामुळं शेतकऱ्यांना नवीन कर्ज आता बँकेकडून घेता येत नाही. ज्यामुळे जर तुम्ही कर्जमाफी झाली तर तुम्ही नवीन कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल अशा प्रकारचा विचार राज्य सरकार करत आहे. आता कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार? जे लहान आणि जे श्रीमंत शेतकरी आहेत ज्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरं कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफी करणार आहे. कारण जे शेतकरी आहेत ते आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात. त्यामुळं सरकारने ह्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यासाठी आता कर्जमाफीसाठी पात्रता काय लावण्यात आली आहेत, अटी काय लावण्यात आले आहेत याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता जे शेतकरी कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत आणि लहान किंवा श्रीमंत शेतकरी आहेत यासाठी कर्जमाफीसाठी जे शेतकऱ्याची नावे जारी करण्यात आले त्यांनाच या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे. आता कर्जमाफी करण्याबद्दल सरकारकडून ज्या सूचना देण्यात येतील त्या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज करावा लागेल. कारण कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्याची पात्रता चेक केली जाणार आहे. त्यामुळं कर्जमाफी जो अर्ज करणंसुद्धा बंधनकारक असणार आहे. काही वेळा डायरेक्ट DBTने सुद्धा जो अर्ज न करता देखील कर्जमाफी करण्यात येते. आता सरकारकडून शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जी कर्जमाफी योजना आहे ती स्वयंचलित म्हणजेच ॲटोमॅटिक पद्धतीने लागू केली जाते. अशा वेळी अर्ज करण्याची गरज नसते. पण काही अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतात तरच ही तुम्हाला कर्जमाफी केली जाते. कारण शासनाकडे पूर्ण माहिती असेल तरच ही कर्जमाफी डायरेक्ट करण्यात येते. आता शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी काय करावे लागणार आहे आणि कर्जमाफी कधीपर्यंत केली जाईल याबद्दल लगेच माहिती देणार आहे. पहा, काही ठिकाणी काही निकष देखील लावण्यात आले आहेत. ते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करावे लागणार आहेत. जसे की शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर आहे तो बँकेशी जोडलेला असणं अतिशय गरजेचं आहे. त्याची KYC पूर्ण करणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे. दुसरं पाहायला गेलं तर 7/12 उतारा आहे. तो 7/12 उतारा दुसरं पाहायला गेलं तर जो कर्जाचा तपशील आहे तो कर्जाचा तपशीलसुद्धा तुमचा व्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे. दुसरं पाहायला गेलं तर जी बँकेकडून शेतकऱ्याची माहिती आणि थकीत कर्जाची जी यादी शासनाला पाठवली जाते ती सरकार ही माहिती तपासूनच पात्र शेतकऱ्याची यादी तयार करतं. आता ही सर्व माहिती पूर्ण असेल तरच तुमचं शेतकऱ्याच्या थेट बँकेत म्हणजे DBTद्वारे कर्जमाफीची जी रक्कम आहे ती वर्ग करण्यात येते. आता तुम्हाला कर्जमाफीची थेट करत उदाहरणार्थ तुम्हाला 2019ची जी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी जी योजना आहे यात काही पात्र शेतकऱ्याला अर्ज न करता थेट कर्जमाफी देण्यात आली होती. बरोबर. कारण की बँकेकडून महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होता आणि ज्या शेतकऱ्याचा डेटा उपलब्ध नव्हता त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणेकडे जसे की जे कृषी विभाग आहे, नंतर महाई सेवा केंद्र आहे, ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करणं आवश्यक करण्यात आलेलं होतं. जर तुमची माहिती सरकारकडे चुकीची असेल तर या शेतकऱ्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे देखील जमा करावी लागतील. यामध्ये शेतकरी नोंदणी क्रमांक, नंतर कर्जाशी संबंधित जी कागदपत्र आहेत, नंतर बँक खात्याची तपशील, नंतर रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड
आणि जी जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्र आहेत आणि जे कर्ज प्रमाणपत्र आहे याचा देखील तुम्हाला समावेश ठेवावा लागतो. आता ही कागदपत्र तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे, कारण जेव्हा सरकार कर्जमाफी करते तेव्हा कागदपत्र शेतकऱ्याकडे राहत नाहीत. त्यामुळं ही कागदपत्र शेतकऱ्याकडे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही कागदपत्र काढण्यासाठी भरपूर वेळ लागतो. त्या ठिकाणी कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला टाईम दिला असतो. त्या टायमामध्ये तुम्हाला शेतकऱ्याकडे कागदपत्र नसल्यामुळे जे अर्ज करू शकत नाहीत त्यांना आता कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे ही सांगण्यात आलेली डॉक्युमेंट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आता काही काळजी करण्याचं कारण नाही या ठिकाणी तुम्हाला, परंतु यापैकी कोणतेही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण कर्जमाफीची घोषणा कधीही केली जाऊ शकते. कारण कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सध्या हालचालीसुद्धा सुरू आहेत. खास म्हणजे कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तो आता राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. 10 जून 2025पर्यंत जो कर्जमाफीचा निर्णय आहे ते घेण्यात येणार आहे अशी माहिती देखील सांगण्यात येत आहे. राज्य सरकारनं अखेर कर्जमाफीबाबत सर्वात मोठी भूमिका आता स्पष्ट केली आहे. गेल्या काही आठवड्यापासून शेतकरी संघटनाकडून कर्जमाफीसाठी दबाव वाढत असताना सरकारनं स्पष्ट संकेत देखील दिलेले आहेत. येत्या 10 जूनपर्यंत जी कर्जमाफी आहे ती अंतिम निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती देखील मिळत आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत अशा प्रकारची माहिती देखील राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. आता सरकारच्या घोषणामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळाला आहे, तरीही अजून प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभार राहिले आहेत. आता शेतकरी संघटनेने सांगितले की त्यांनी 10 जूनपर्यंत वाट पाहायची, त्यानंतर जर ठोस निर्णय नाही झाला त्यावर तीव्र आंदोलन देखील करण्यात येईल अशी माहिती देखील सांगण्यात येईल आहे. आता जी नवीन अपडेट येईल आता आपण पुढील व्हिडिओमध्ये लगेच जाणून घेणार आहात. तर आत्ताच आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी एक व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्या लोकांनासुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.